हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोंबडी वडे कसे बनवायचे, त्याचबरोबर कोंबडी वड्याची जी भाजणी असते तर ती कशी बनवायची ते पाहणार आहोत. कोंबडी वडे हा प्रामुख्याने आषाढ महिन्यात आणि शक्यतो कोकणातला बनवला जाणारा हा पदार्थ आहे. पण आजकाल सर्वच ठिकाणी हा पदार्थ अगदी आवडीने खाल्ला जातो. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने इथे मी ही पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे. यामध्ये आपण कोंबडी वड्याची भाजणी अगदी सोप्या पद्धतीने सोपं प्रमाण घेऊन कशाप्रकारे बनवायची, त्याचं पीठ कसं साठवून ठेवायचं आणि त्यापासून मऊसूत टम्म फुगलेले कोंबडी वडे कसे बनवायचे हे अगदी डिटेल्समध्ये या एकाच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही पहिल्यांदा जरी कोंबडी वडे बनवणार असाल तरी अचूक बनवू शकाल. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा व्हिडिओमधील एक जरी टिप किंवा एक जरी गोष्ट तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चला तर सुरुवात करूया. आषाढ महिना सुरू झाला की अगदी सर्वजणच आवडीने नॉनव्हेज खाणं आणि बनवणं पसंत करतात. त्यामुळे आज आपण इथे अगदी सोप्या प्रमाणात बनवता येईल किंवा सोप्या पद्धतीने बनवता येईल अशी या कोंबडी वड्याची जी भाजणी आहे ती बनवणार आहोत. इथे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर त्याचं प्रमाणासह पूर्ण यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोंबडी वडे बनवायचे असतील तर याप्रमाणे जर तुम्ही प्रमाण घेतलं आणि हे सर्व जे साहित्य आहे ते आपल्या सर्वांच्याच घरी अगदी सहज उपलब्ध असणारं साहित्य आहे, त्यापासून आपण कोंबडी वडे बनवतोय. इथे आपण एक जाडबुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि सर्वप्रथम जे मसाले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कारण मसाले आपल्याला जास्त भाजायचे नाहीत, फक्त त्याच्यातील जो काही मऊसरपणा किंवा मऊ झाले असतील तर ते कडक व्हावे यासाठी फक्त याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यामुळे याचा वास अगदी छान राहतो. तर अगदी थोड्या वेळासाठी मी याला असं मीडियम गॅसवरती असं परतून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला अगदी कमी प्रमाणात भाजणी बनवून दाखवणार आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण जे आपले पोहे असतात, कांदा पोहे आपण जे बनवतो तर त्यासाठीचे जे पोहे असतात जाड पोहे तर ते घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण आधी चाळून घेतले होते आणि त्यानंतर थोडे गरम होईपर्यंत, थोडे कडक होईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. असे पोहे जर आपण या भाजणीमध्ये वापरले तर आपले जे वडे आहेत तर ते अगदी हलके फुलके व्हायला मदत होते. त्यानंतर आपण इथे तांदूळ घेतलेले आहेत. तर इथे आपण शक्यतो जो जाड तांदूळ असतो तो तांदूळ वापरायचा आहे. जो चिकट भात बनणारा तांदूळ आहे तो शक्यतो वापरायचा नाही. तुम्ही रेशनचे तांदूळसुद्धा वापरू शकता. इथे मी जो बासमती तुकडा तांदूळ असतो तर तो वापरलेला आहे. ते सुद्धा अगदी थोडेसे फुलेपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. आणि जेव्हा आपण कोंबडी वड्याची भाजणी बनवतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे सर्व साहित्य आपल्याला जास्त खरपूस भाजायचं नाही, थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे पीठ जेव्हा आपण दळणार तेव्हा अगदी छान व्यवस्थित दळलं जाईल. त्यानंतर इथे आपण चणा डाळ जी घेतली होती ती सुद्धा थोड्या वेळासाठी परतून घेतलेली आहे. आणि ज्या पद्धतीने आपण थालीपीठाची भाजणी बनवतो तेव्हा कसं आपण अगदी जास्त हे पदार्थ किंवा हे जिन्नस आहेत ते भाजून घेतो, तर त्या पद्धतीने आपल्याला ही वड्यांची भाजणी अजिबात भाजायची नाही. थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे. गरम अशासाठी करायचं की ही भाजणी आपली जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकेलसुद्धा. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आपण हे सर्व जे जिन्नस आहेत तर ते अगदी थोड्या वेळासाठी असे परतून घेणार आहोत. हे जिन्नस जर जास्त भाजले गेले तर मग ही आपली जी भाजणी आहे तर त्याच्या पिठाला म्हणजे वड्याला चिकटपणा येणार नाही. त्यामुळे अगदी कमी प्रमाणातच हे भाजायचं आहे. त्यानंतर गहू आणि ज्वारी जे आहे ते फक्त आपल्याला गरम कढईमध्ये टाकायचं आहे आणि ते असंच गरम करून घ्यायचं आहे. त्याला जास्त फुलेपर्यंत वगैरे भाजण्याची काहीही गरज नाही. भाजण्यापूर्वी हे सर्व साहित्य व्यवस्थित निवडून वगैरे घेतलेले आहेत आणि म्हणजे चाळून निवडून वगैरे घेतलेत आणि त्यानंतर आपण एक एक करून हे सर्व जिन्नस वेगवेगळे असे भाजून घेणार आहोत. कारण प्रत्येक हे जे पदार्थ आहेत त्यांना भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो. त्यामुळे मी इथे हे सर्व वेगवेगळं भाजून घेतलेलं आहे. सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर इथे एका ताटात काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण एका कॉटनच्या कपड्यावर टाकून हे सर्व व्यवस्थित थंड होऊ देणार आहोत. थंड झाल्यानंतरच आपल्याला ही चक्कीवरून किंवा जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर त्याच्यावरती तुम्ही दळू शकता. या भाजणीसाठी वापरलेलं जे सर्व साहित्य आहे तर ते मी पूर्ण त्याची जी यादी आहे तर ती प्रमाणासह डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला जर अशी भाजणी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता.
व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला हे चक्कीवरून दळून आणायचं आहे आणि एकदम बारीक नाही की एकदम जाडसर नाही, असं मीडियम, म्हणजे अगदी बारीक दळायचं नाही, या पद्धतीने असं रवाळ आपल्याला हे दळून आणायचं आहे। जर तुम्ही घरघंटीवरती दळून घेणार असाल तर तुम्हाला 2 नंबरची जी जाळी असते तर ती वापरायची आहे आणि या पद्धतीने ही भाजणी आपण दळून घेतलेली आहे। आणि आपण जेव्हा या पद्धतीची अशी भाजणी बनवतो तेव्हा कोरड्या असलेल्या स्टीलच्या किंवा हवाबंद डब्यामध्ये ही आपल्याला ठेवायची आहे आणि प्रत्येक वेळी घेताना यामध्ये पाण्याचा हात किंवा मग ओलं भांडं वगैरे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता आपण वडे बनवायला घेतोय, यासाठी मी इथे मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत आणि परातीमध्ये मी एका बारीक किसणीने हे किसून घेणार आहे। याऐवजी तुम्ही एकदम बारीक कट करून सुद्धा घेऊ शकता, पण या पद्धतीने जर किसणीवरती हा कांदा किसून घेतला तर अगदी छान बारीक होतो, त्यामुळे मी इथे किसून घेतलेला आहे। इथे आपण पाव किलो वड्याची भाजणी घेऊन त्यापासून हे वडे बनवणार आहोत। तर इथे हे मी मीडियम आकाराचे 2 कांदे यासाठी घेतले होते। तुम्हाला जर यामध्ये कांदा नाही टाकायचा असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। शिवाय या पद्धतीने मी ते किसून परातीमध्ये हा कांदा घेतलेला आहे। याऐवजी तुम्ही आपण जे पाणी उकळून घेणार म्हणजे गरम करून घेणार त्यामध्ये सुद्धा हा कांदा टाकून शिजवून घेऊ शकता। तर इथे मी साधारण ही जी भाजणी आपण बनवली होती त्यातील पाव किलो एवढी भाजणी घेतलेली आहे। पीठ मळून घेण्यासाठी आपण इथे पाणी गरम करून घेतोय, तर साधारण 100 मिली म्हणजे हा 200 मिलीचा जो ग्लास आहे त्याने मी अर्धा ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि अगदी अर्धा चमचा म्हणजे छोटा अर्धा चमचा एवढा गूळ मी यामध्ये टाकलेला आहे। गूळ तुम्हाला जर नाही वापरायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि अगदी चिमूटभर म्हणजे अगदी पाव चमचा एवढी हळद यामध्ये मी टाकली आहे, कारण यामध्ये पाण्यामध्ये जर अशी हळद आपण टाकली आणि त्यानंतर त्याने पीठ मळलं तर आपल्या वड्यांना कलर अगदी छान येतो। तर इथे मी गूळ टाकलेला आहे कारण आपल्या वड्यांना यामुळे कलर अगदी छान येतो आणि चवसुद्धा छान लागते। पण तुम्हाला जर गूळ नाही वापरायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता। तर इथे आपल्याला पाणी एवढ्या प्रमाणात गरम करायचं आहे की जास्त उकळायचं नाही किंवा जास्त पण कोमट करायचं नाही। कोमटच्या वरती आणि उकळण्याच्या आधी ज्या पद्धतीचं म्हणजे ज्या टेम्परेचरचं पाणी असतं तर तेवढं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण भाकरीला जेव्हा चिरा पडतात तर तेव्हा जेव्हा आपण वरून पाणी उकळलेलं घालतो तर त्या पद्धतीचं पाणी घ्यायचं नाही, त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असलेलं पाणी आपल्याला घ्यायचं आहे। आणि हे सर्व पाणी आहे तर ते यासाठी एवढं सगळं पाणी लागणार आहे, त्यामुळे हे सर्व पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे। आणि जर आपल्याला वाटलं की वरून आपल्याला अजून पाणी घ्यायचं आहे तर थोडंसं कोमट करूनच आपल्याला हे पाणी वापरायचं आहे। तर पहिल्यांदा मी इथे उलथण्याने याला असं एकसारखं करून घेणार आहे, कारण हे जास्त गरम आहे। पिठाला छान चिकटपणा यावा यासाठी आपण यामध्ये उडीद डाळसुद्धा टाकलेली आहे। तरी पण या पद्धतीनं हे जे पाणी आहे हे गरम पाणी घेऊनच आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। यामुळे आपले वडे हे अगदी छान असे मऊसूद होतात आणि छान त्यांना चिकटपणासुद्धा येतो। आणि शिवाय हे जे पीठ आपण दळून घेतलं होतं तर ते थोडंसं जाडसरच दळून घ्यायचं आहे, कारण यामुळे आपले जे वडे आहेत तर ते बऱ्याच वेळांसाठी अगदी छान टम्म फुगलेले राहतात। जर आपण ही भाजणी दळताना एकदम बारीक अशी दळून घेतली तर मात्र थोड्या वेळासाठी आपले वडे फुगतात आणि मग नंतर ते बसून जातात। त्यामुळे थोडंसं रवाळ असं हे पीठ आपल्याला दळून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी 1-2 चमचे पाणी मला वरून वापरावं लागलेलं आहे आणि एवढ्या पाण्यामध्ये हे पीठ अगदी छान असं मळून झालेलं आहे। तर इथे मी ह्या टोपाला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये हे पीठ ठेवून दिलेलं आहे। जेवढं जास्त वेळ हे आपण पीठ भिजू देणार तेवढे आपले वडे अगदी छान होणार। मी अगदी 6 ते 7 तासासाठी हे पीठ मळून ठेवलं होतं, म्हणजे मी दुपारी हे पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर रात्री याचे वडे बनवलेले आहेत। तर इथे या पद्धतीने आपल्याकडे एखादी तेलाची पिशवी वगैरे असते किंवा एखादी ट्रान्सपरंट पिशवी वगैरे असते तर त्यावरती सुद्धा आपण वडे थापून घेऊ शकतो किंवा मग केळ्याच्या पानावरती वगैरे सुद्धा थापून घेऊ शकतो। तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान असं हे पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे। तर लिंबा एवढे गोळे आपल्याला याचे करून घ्यायचे आहेत, म्हणजे मग अगदी परफेक्ट आकाराचे असे वडे आपले बनून तयार होतात। जेव्हा आपलं पीठ हे अगदी परफेक्ट भिजलेलं असतं तेव्हा आपण जेव्हा त्याचा असा गोळा करून त्याला थोडंसं प्रेस करतो तर त्याला बिलकुलसुद्धा चिरा जात नाहीत, याचा अर्थ आपलं पीठ हे अगदी परफेक्ट मळून तयार झालेलं आहे। तर या पद्धतीने जर आपण आधीच गोळे करून ठेवले तर मग पटकन आपण एक एक गोळा घेऊन त्याचा वडा थापू शकतो।
इथे आपण या पद्धतीने असे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं आहे। इथे आपल्याला एक एक गोळा घेऊन याचे वडे थापून घ्यायचे आहेत। तर इथे मी ही तेलाची जी बॅग असते तर ती मधून कट करून अशी घेतलेली आहे। तर त्याला पहिलं आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती वडे थापून घेणार आहोत। वडेसुद्धा अगदी बऱ्याच पद्धतीने थापले जातात। तर या पद्धतीने जी ऑथेंटिक पद्धत असते तर त्यांनी असे बोटाने किंवा हा जो आपला हाताचा भाग असतो तर त्यांनी असं एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे सर्व बाजूनी हा वडा अगदी एकसारखा थापला जातो, कुठे जाड किंवा कुठे पातळ असा राहत नाही। आणि हा वडा थापताना जास्त पातळ किंवा जास्त जाड ठेवायचा नाही, या पद्धतीचा असा ठेवायचा आहे, म्हणजे मग तो अगदी छान फुगतो। तर इथे आपला एक वडा थापून झालेला आहे आणि गरम असलेल्या तेलामध्ये हा आपल्याला सोडायचा आहे। तर यावेळी मीडियम गॅस ठेवायचा आहे। मी तेल आधीच चेक केलं होतं किती गरम झालं आहे, पण ती क्लिप माझ्याकडून थोडीशी मिस झालेली आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, आपण जेव्हा वडा टाकला आणि त्याला थोडंसं प्रेस केलं तर वडा अगदी छान असा तळला गेलेला आहे। अगदी हा पहिला वडा होता तरी पण आपला हा वडा छान असा फुगला गेलेला आहे। इथे आपण वडे थापण्याची दुसरी पद्धत पाहतोय। ज्या पद्धतीने आपण मगाशी पिशवीला तेल लावून घेतलं आणि त्यावरती एक गोळा ठेवून घेतला, त्यानंतर एका प्लेटनी आपल्याला याला असं प्रेस करून घ्यायचं आहे। जर वाटलं की थोडं जाडसर राहिलं तर अजून एकदा वरून दाब देऊन थोडंसं प्रेस करून घ्यायचं। तर इथे पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने सुद्धा आपण हा वडा असा थापून घेऊ शकतो। जर वडा आपण जास्त जाड ठेवला तर तो जास्त फुगणार नाही किंवा जास्त पातळ जर केला तर तो कडक होऊ शकतो, त्यामुळे असा मीडियम थापून घ्यायचा आहे। आणि तेलामध्ये टाकल्यानंतर झाऱ्याने त्याला असं थोडंसं असं गोल गोल फिरवलं की अगदी छान असा हा वडा फुगला जातो। तर इथे पाहू शकता तुम्ही, अगदी छान असा हा वडा फुगलेला आहे। तर इथे मी तुम्हाला वडे थापण्याची अजून एक पद्धत दाखवणार आहे, म्हणजे मगाशी दाखवल्याप्रमाणेच आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे आणि त्याला मध्ये होल करून घ्यायचा आहे। कारण ऑथेंटिक पद्धतीने या पद्धतीनेच असं वडा थापून झाल्यानंतर त्याला मध्ये होल बनवतात, पण आमच्या घरी असं होल असलेला वडा जास्त आवडत नाही, किंवा मग जर याला होल बनवलं तर तो जास्त टम्म फुगत नाही असं आम्हाला वाटतं, त्यामुळे आम्ही असे गोल पुरीसारखेच वडे नेहमी बनवतो। तर इथे तुम्हाला मध्ये होल पाडून या पद्धतीने असं आम्ही फ्राय करून दाखवते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पद्धतीने पण मध्ये असं होल पाडून हा वडा बनवू शकता। तर आपलं पीठ अगदी छान भिजलं गेलं की अगदी वडेसुद्धा मस्त छान असे फुगतात। आणि त्यामध्ये आपण अगदी नकळत थोडासा गूळसुद्धा टाकला होता, त्यामुळे याला कलरसुद्धा अगदी छान येतो। तर इथे पाहू शकता तुम्ही, हा वडासुद्धा आपला छान असा फ्राय करून झालेला आहे। तर हा वडा जो आहे तो आपण चिकनची करी जी बनवतात मालवणी पद्धतीची, तर त्या पद्धतीने बनवलेल्या चिकनसोबत खाऊ शकतो, किंवा मग वाटाण्याची उसळ किंवा वाटाण्याची अशी थपथपीत जी भाजी बनवतात काळ्या वाटाण्याची, तर त्यासोबत सुद्धा खाऊ शकतो। तर शक्यतो हे वडे वगैरे कोकणामध्ये जास्त प्रमाणात बनवले जातात, काही ठिकाणी तरी अगदी मच्छीच्या करीसोबत सुद्धा हे वडे खाल्ले जातात। तर इथे पाहू शकता तुम्ही, हा वडासुद्धा आपला छान असा फुगला गेलेला आहे, पण मध्ये होल पाडल्यामुळे जसा आपण गोल वडा बनवलेला आहे तो कसा पुरीसारखा अगदी टम्म फुगला गेलेला आहे, तर त्या पद्धतीने हा फुगत नाही असं मला तरी वाटतं। पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा वडे बनवू शकता। तर इथे पाहू शकता तुम्ही, आपले मस्त असे गरगरीत असे फुगलेले छान आणि मस्त जास्त वेळासाठी असे टम्म फुगलेले हे वडे राहतात। तर असे वडे बनवून आपले तयार झालेले आहेत। वडे तळताना त्याला जास्त आलटपालट करत बसायचं नाही, नाहीतर मग ते तेलकट होतात। तर इथे पाहू शकता तुम्ही, अगदी छान वडे हे फुगले गेलेले आहेत आणि जास्त तेलकटसुद्धा झालेले नाहीत। मी तुम्हाला एका ताटामध्ये हे वडे घेऊन दाखवते की अजूनपर्यंत, म्हणजे अगदी पहिला वडासुद्धा शेवटचा वडा तळून होईपर्यंत अगदी छान असा फुगला गेलेला, म्हणजे तसाच्या तसा फुगलेला राहिलेला आहे। आणि इथे हे मध्ये होल पाडलेले वडे मी 3च बनवले होते या पद्धतीने, ते सुद्धा अगदी छान मऊसूद वगैरे असे झालेले आहेत। तर इथे पाहू शकता तुम्ही, आपले वडे बनवून तयार झालेले आहेत। हे सर्व वडे मी एका ताटामध्ये तुम्हाला घेऊन दाखवते। अगदी छान असे टम्म फुगलेले हे वडे आहेत। तर इथे आम्ही या चिकन करीसोबत हे वडे खाणार आहोत। तर इथे मी मालवणी पद्धतीची, म्हणजे माझ्याकडे मालवणी मसाला नव्हता, पण मी मिरची पावडर असते त्यामध्येच गरम मसाले वगैरे घालून त्यापासून मालवणी मसाला बनवून त्यापासून ही करी बनवलेली आहे। तर चिकनचा व्हिडिओ मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेला नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। मिरची पावडर असते त्यामध्ये मसाले घालून कशा पद्धतीने मालवणी मसाला बनवायचा ते तुमच्यासोबत मी शेअर करेन। तर इथे पाहू शकता तुम्ही, याच्यातील एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवलेला आहे। अगदी छान मस्त पोकळ आणि अगदी छान असा टम्म फुगलेला हा वडा आपला बनून तयार झालेला आहे।
आणि अशा पद्धतीने जर वडे बनवले तर ते अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत आणि अगदी जास्त वेळासाठी असे टम्म फुगलेले असे राहतात. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे कोंबडी वडे नक्की बनवून पहा. या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट असे कोंबडी वडे कसे बनवायचे ते पाहिलेलं आहे. त्यासोबत या कोंबडी वड्यांसाठी लागणारी जी भाजणी असते तर ती अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे देखील पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयुक्त वाटला किंवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. म्हणजे यापुढे माझे येणारे सर्व जे व्हिडिओ आहेत तर त्यांचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.